नमस्कार, मी ज्योत्स्ना राजपूत. गझल मनामनातली हे पेज सातत्याने काहीतरी नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असते. 8 मार्च हा महिला दिन आहे. त्या महिला दिनाच्या निमित्ताने गझलकारांच्या काही गझल व्हिडिओ स्वरूपात याव्यात असं कविकुमारनी 1-2 दिवसापूर्वी मला सांगितलं. आणि ताई, तुझी पहिली गझल तू पाठव मला. तर फार आनंदाची गोष्ट आहे ही की महिला दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम चालू करतोय तो. आणि त्यासाठी त्यांनी गझल मला सांगितलं की व्हिडिओ पाठव, म्हणून हा आजचा सगळा व्हिडिओचा प्रपंच. सर्वात आधी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माता, भगिनी, आई, बहिणी सर्वांनाच. आणि 365 दिवसातला फक्त 8 मार्च हा दिवस महिला दिन नाही, तर येणारा उगवणारा प्रत्येक दिवस आपला दिवस आहे असं समजूनच आपण वागायचं आहे. मला स्वतःला मी महिला आहे याचा प्रचंड अभिमान आहे आणि आपण तो बाळगावा. तर आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या सन्मानार्थ ही माझी एक गझल आपल्यासमोर ठेवत आहे की दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते. दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते. दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. त्या साडीवर आनंदाने भाळत असते बाई. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. त्या साडीवर आनंदाने भाळत असते बाई. आणि बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. चिरता चिरता मुकाट अश्रू ढाळत असते बाई. बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. चिरता चिरता मुकाट अश्रू ढाळत असते बाई. आणि उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडतपण नाही. उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडतपण नाही. असे अलिखित नियम जगाचे पाळत असते. उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडतपण नाही. असे अलिखित नियम जगाचे पाळत असते बाई. आणि पुढचा शेर आहे की टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते बाई. टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते बाई. आणि माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा. माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा. 2 चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते. माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा. 2 चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते बाई. आणि शेवटचा शेर आहे की तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया. तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया. त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई. त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई. दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई. दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई. आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. धन्यवाद.